दुर्दैवाने 90 साली खाजगीकरणाचं जे धोरण आलं त्यामध्ये कारखाने आजारी पाडून सहकारी कारखाने आजारी पाडून हेच काही जणांनी विकत घेण्यात आली किंवा त्यांना पूर्णपणे बंद पाडून प्रायव्हेट कारखाने त्या ठिकाणी उभे करण्यात आले। आज प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह असं दोन्ही कारखाने त्या ठिकाणी चालू आहेत अशी परिस्थिती आहे। मागच्या 10 वर्षामध्ये जो बदल या ठिकाणी झालाय कारखान्याच्या संदर्भात त्यामध्ये इथेनॉल हा फॅक्टर आता निर्माण झालेला आहे। एक ग्रीन फ्यूल या अर्थाने इथेनॉलकडे त्या ठिकाणी बघितल्या जाते। महाराष्ट्राची साखरेची रिक्वायरमेंट किंवा देशाची साखरेची रिक्वायरमेंट ही पूर्ण होऊन 20% साखर ही शिल्लक राहते। दुष्काळ नसेल तर अशी परिस्थिती आहे।